आपल्या आयुष्याचा पाया नेमका कुठे रचला जातो? म्हणजे बालपणी आईच्या कुशीत ऐकलेल्या साध्या शब्दांमध्ये इतकी ताकद कशी असते की ते शब्द एक संपूर्ण विचारप्रणाली उभी करू शकतात? नक्कीच. जेव्हा आपण मागे वळून पाहतो ना, तेव्हा जाणवतं की आईचं ते निस्वार्थ प्रेम किंवा तिने दिलेले ते छोटे छोटे पण जगण्याचे अत्यंत मोठे धडे, या सगळ्यांनीच तर आपल्याला आतून घडवलेलं असतं. हो, आणि एक साधीशी आठवण किंवा आईच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेली एखादी गोष्ट, हे सगळं केवळ भूतकाळ नसतो. बरोबर. तो आपल्या अस्तित्वाचा, आपल्या वागण्याचा गाभा असतो. आईच्या त्या संस्कारांची शिदोरी माणसाला जन्मभर कशी पुरून उरते यावर थोडा जरी विचार केला तरी अंगावर काटा येतो. तुम्ही पाहत आहात राहुल डिजिटल. आणि आज आपण एका अशा पुस्तकाच्या पानांमध्ये शिरणार आहोत ज्याने मराठी साहित्यात केवळ एक अढळ स्थानच निर्माण केलं नाही, तर पिढ्यानपिढ्या माणसांना घडवण्याचं काम केलं आहे. अगदी बरोबर. ते पुस्तक म्हणजे साने गुरुजी, अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचं श्यामची आई. 1933 सालचा तो काळ ना. नाशिकच्या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्यातील शिक्षा भोगताना एका अंधाऱ्या कोठडीत बसून त्यांनी हे अत्यंत भावनिक आत्मकथन लिहिलं. त्या अंधाऱ्या कोठडीत लिहिलेल्या शब्दांनी बाहेरच्या जगाला किती मोठा प्रकाश दिला हे आपण आजही अनुभवतोय. मराठी साहित्यात मातृप्रेमावर लिहिलेला हा एक अत्यंत महान ग्रंथ मानला जातो. खरंय, पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं ध्येय केवळ भूतकाळात रमणं किंवा ती जुनी कथा पुन्हा सांगणं हे मुळीच नाहीये. हो, म्हणजे आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात या पुस्तकातील मूल्य कशी लागू पडतात हे आपल्याला शोधायचे आहे. नक्कीच, कारण साने गुरुजींचे ते विचार केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते काळाच्या खूप पुढे जाणारे होते. आपण कथानकातल्या इतर वर्णनांकडे न जाता थेट आई आणि मुलगा यांच्यातील या अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी नात्यावर लक्ष केंद्रित करूया. हो, आणि पुस्तकात असे काही प्रसंग आहेत जे थेट काळजाला भिडतात. त्यातला पहिला प्रसंग आहे सत्याची कास आणि प्रामाणिकपणा याबद्दलचा. म्हणजे लहानग्या श्यामला शाळेत जाण्यासाठी काही पुस्तके हवी असतात. घरात गरिबी असते, पैसे नसतात, आणि अशा वेळी तो न सांगता त्याच्या काकांचे पैसे चोरतो. ती परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे. एका लहान मुलाला वाचण्याची ओढ आहे, पण मार्ग चुकीचा आहे. जेव्हा काकांचे पैसे हरवतात आणि घरात शोधाशोध सुरू होते तेव्हा श्याम प्रचंड घाबरतो. आणि त्या भीतीच्या भरात तो खोटे बोलतो की त्याने पैसे घेतले नाहीत. पण आईच्या नजरेतून मुलाची चोरी कशी लपणार, तिला सत्य समजतं. हो, आणि तिथेच या प्रसंगाला एक अत्यंत वेगळं वळण मिळतं. सत्य समजल्यावर ती त्याला अत्यंत कठोरपणे मारते. आजच्या काळात आपण याकडे कदाचित वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. पण त्यावेळची तिची ती कृती केवळ रागातून आलेली नव्हती. इथेच खरी शिकवण आहे. अगदी, कारण ती मारून थांबत नाही. मारल्यानंतर ती स्वतः रडते आणि त्याला जवळ घेते. अत्यंत प्रेमाने ती त्याला समजवते की नेहमी खरे बोलावे. जर काही चूक झाली असेल तर ती निर्भयपणे कबूल करावी. केवळ शारीरिक शिक्षा देऊन ती थांबली असती तर श्यामच्या मनात कदाचित फक्त भीती उरली असती. पण तिने त्यामागचा विचार त्याच्या कोवळ्या मनावर बिंबवला. खरं आहे, चूक लपवण्यासाठी बोललेलं खोटं हे माणसाला कायमचं भित्र बनवतं, हे तिला सांगायचं होतं. यातूनच मला तो दुसरा प्रसंग आठवतो जो थेट मनातील भीतीवर मात करण्याशी जोडलेला आहे. श्यामला विहिरीवर पोहायला जाण्याची प्रचंड भीती वाटत असते. तो पाण्याच्या कल्पनेनेच घाबरतो आणि घरात एका कोपऱ्यात लपून बसतो ना. हो, बरोबर. तेव्हा आई त्याच्या पाठीवर चक्क छडे मारून त्याला विहिरीवर पाठवते. वरवर पाहता हे खूप कठोर वाटतं. बऱ्याचदा आईचं प्रेम म्हणजे केवळ लाड करणं, मुलांना पदराखाली लपवून ठेवणं असा आपला समज असतो. पण श्यामच्या आईने दाखवून दिलं की खऱ्या प्रेमात मुलाला संकटांचा सामना करण्यासाठी खंबीर बनवणं अंतर्भूत असतं. मुलाने कधीही मागे राहू नये ही त्यामागची ठाम भूमिका होती. मुलांना भित्रा बनवण्यापेक्षा प्रसंगी काठीचा धाक दाखवून धाडसी बनवणं तिने जास्त महत्वाचं मानलं. कारण आजची पाण्याची भीती उद्या आयुष्यातल्या मोठ्या संकटांची भीती बनू शकते हे तिने ओळखलं होतं. आणि विचार करा, याच कठोर वाटणाऱ्या आईचा एक अत्यंत वेगळा आणि प्रगल्भ पैलू आपल्याला पुढच्या प्रसंगात दिसतो. सुट्टीत घरी आल्यावर श्याम आपल्या आईला दळण दळण्यात आणि धुणे धुण्यात मदत करत असतो. हो, आणि तो काळ असा होता जेव्हा घरातील कामे ही फक्त स्त्रियांची जबाबदारी मानली जायची. जेव्हा काही लोक श्यामला ही कामे करताना पाहतात तेव्हा ते त्याला हसतात, हिणवतात की हा तर बायकांची कामे करतोय. तो टोमणा ऐकून श्याम ओशाळतो. पण तेव्हा आई त्याला जी संकल्पना समजावून सांगते ती खरोखर थक्क करणारी आहे. हो, ती त्याला अर्धनारी नटेश्वर या संकल्पनेशी ओळख करून देते. ही अर्धनारी नटेश्वर संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांचे एकत्रीकरण म्हणजे अर्धनारी नटेश्वर.
हे रूप दर्शवतं की पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत, त्यांच्यात कोणताही भेद नाही. 100 वर्षापूर्वी एका अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या माऊलीनं आपल्या मुलाला हे समजावून सांगणं की घरात मदत करण्यात कोणताही कमीपणा नाही, हे खरंच अफाट आहे. घरातील कामांना स्त्री पुरुष असा भेद नसतो, ही समानता तिनं सहजपणे त्याच्या मनात रुजवली. त्याही पुढचा प्रसंग तर मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे या मूल्यावर प्रकाश टाकणारा आहे. त्या काळात अस्पृश्यतेची पाळीमुळे समाजात किती खोलवर रुजलेली होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हो ना. अशाच एका दिवशी अस्पृश्य जातीची एक अत्यंत अशक्त वृद्धा डोक्यावर लाकडाची जड मोळी घेऊन जात असते. अचानक तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. आजूबाजूला लोक असतात, पण कोणीही तिला स्पर्श करायला किंवा तिची मदत करायला पुढे येत नाही, कारण ती अस्पृश्य असते. समाजाची ही असंवेदनशीलता पाहून श्यामची आई अस्वस्थ होते. ती श्यामला पुढे जाऊन तिची मदत करायला सांगते. एवढंच नाही तर ती त्या वृद्धेला घरी बोलावते, तिला पाणी देते आणि तिची विचारपूस करते. समाजातील रूढी आणि परंपरांपेक्षा माणसाला माणूस म्हणून वागणूक देणं हेच सर्वश्रेष्ठ आहे, हे ती नुसतं शब्दांतून सांगत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून शिकवते. जातीपातीच्या भिंतींपेक्षा माणुसकीचा धर्म मोठा आहे, हा संस्कार तिने त्या एका छोट्या कृतीतून श्यामच्या मनावर कायमचा कोरला. आणि केवळ माणसांवरच नाही, तर निसर्गावरही कसं प्रेम करावं हे ती एका अत्यंत हळव्या प्रसंगातून शिकवते. श्याम एकदा पूजेसाठी झाडावरून कळ्या तोडून आणतो. त्याला वाटतं की त्याने देवाची पूजा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम केलंय, पण आई जेव्हा ते पाहते तेव्हा ती अतिशय सौम्य शब्दात त्याला समजावते. ती म्हणते की झाडावरून पूर्ण उमललेलेच फूल तोडावे, कळ्या कधीच तोडू नयेत, कारण जसे लहान बाळांना आईची गरज असते तसेच कळ्यांना झाडाची गरज असते. त्यांना झाडावरच उमलू द्यावं. निसर्गाविषयीची एवढी संवेदनशीलता, एका छोट्या कळीमध्ये ही जीव पाहण्याची ती दृष्टी, हे सगळं आज आजच्या काळात आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. झाडांची पानाफुलांची असलेलं हे नातं किती सखोल असू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता या सर्व प्रसंगांवरून आणि शिकवणुकीवरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे सगळं 100 वर्षांपूर्वी घडलं. आजच्या या वेगवान तंत्रज्ञान आणि वेढलेल्या काळाशी या मूल्यांची सांगड कशी घालायची? इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 100 वर्षापूर्वीचे विचार आजच्या पालकत्वाला, म्हणजे आज ज्याला आपण पेरेंटिंग म्हणतो, त्याला अगदी तंतोतंत लागू पडतात. कसं काय? आजच्या काळात आपण पाहतो की मुलांच्या लहानसहान अपयशांचा खूप मोठा बाऊ केला जातो. त्यांना अतिसंरक्षण, ज्याला आपण ओव्हर प्रोटेक्शन म्हणतो, ते दिलं जातं. हो, आणि त्याचे परिणाम आपण आजूबाजूला पाहतच आहोत. मुलांना अपयश पचवण्याची सवयच राहत नाही. थोडं जरी काही मनाविरुद्ध घडलं तरी मुले लगेच नैराश्याच्या गर्तेत ढकलली जातात. म्हणूनच श्यामच्या आईने त्याला पोहायला शिकवताना जो कणखरपणा दाखवला तो आजच्या पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांना परिस्थितीशी 2 हात करायला शिकवलं पाहिजे. अगदी. संकटांपासून त्यांना कायमचं वाचून ठेवण्यापेक्षा त्यांच्यात ती आंतरिक ताकद निर्माण करणं जास्त गरजेचं आहे. आईचं प्रेम हे केवळ मऊ कापसासारखं नसतं, तर प्रसंगी ते ढाल बनून मुलाला लढायला शिकवणारं असावं लागतं. आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधावसं वाटतं. आजची आपली कुटुंब व्यवस्था पाहिली तर नवरा बायको दोघेही घराबाहेर काम करतात. दोघेही दिवसाचे 14-14 तास काम करून थकून घरी येतात. अशा वेळी श्यामच्या आईने जी घरातील कामात पुरुषाने मदत करण्याची शिकवण दिली होती, त्या अर्धनारी नटीश्वर संकल्पनेची आजच्या पिढीला किती नितांत गरज आहे हे प्रकर्षाने जाणवतं. हो ना. घरातील कामं ही केवळ एकाची जबाबदारी असू शकत नाही. जर दोघेही बाहेर कष्ट करत असतील तर घरातील जबाबदाऱ्याही दोघांनी समान वाटून घेतल्या पाहिजेत. 100 वर्षांपूर्वी एका आईने दिलेली ही दूरदृष्टी आजच्या विभक्त आणि नोकरी करणाऱ्या जोडप्यांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे. आणि या सगळ्यांसोबतच एक गोष्ट जी मला सर्वाधिक जाणवते ती म्हणजे सध्याच्या या इमोजीच्या काळात कुटुंबातील हरवत चाललेला संवाद. आपण सगळे एकाच घरात असतो, पण प्रत्येकाचं लक्ष आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनवर असतं. या पार्श्वभूमीवर श्यामच्या आईने श्यामशी साधलेला संवाद खूप काही शिकून जातो. ती त्याच्याशी सतत बोलायची, त्याला गोष्टी सांगायची, त्याच्या छोट्या छोट्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरे द्यायची. हा जो सततचा शाब्दिक स्पर्श होता तोच आज पुन्हा कुटुंबांमध्ये रुजवण्याची गरज आहे. केवळ महागड्या वस्तू देऊन मुलांचं समाधान होत नाही, त्यांना गरज असते ती या संवादाची. तो संवादच मुलांना आतून मजबूत बनवतो, त्यांना व्यक्त व्हायला शिकवतो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो. या संपूर्ण सखोल चर्चेचा अर्क जर काढायचा झाला तर तो काही मोजक्या ओळींत मांडता येईल. श्यामची आई
हे पुस्तक केवळ एका गरीब कुटुंबाचे, त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन नक्कीच नाहीये. ते एक मूर्तिमंत विद्यापीठ आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत आणि संघर्षातही स्वतःचा स्वाभिमान कसा जपावा, इतरांबद्दलची संवेदनशीलता कशी टिकवून ठेवावी आणि चांगले संस्कार कसे रुजवावेत, याचा हे एक जिवंत वस्तुपाठ आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारा मुद्दा मनात येतो. साने गुरुजींनी त्यांच्या पुढील आयुष्यात जे मोठे राजकीय आणि सामाजिक लढे उभारले, जे कष्ट सोसले, विशेषतः दलितांसाठी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी त्यांनी केलेला तो ऐतिहासिक सत्याग्रह, हे सगळं कुठून आलं? तो सत्याग्रह हे दुसरं तिसरं काही नसून त्यांच्या आईने त्यांच्या बालपणी पेरलेल्या समतेच्या आणि मानवतेच्या संस्कारांचेच ते फळ होते. लहानपणी त्या अस्पृश्य वृद्धेची लाकडाची मुळी उचलताना आईने दिलेला तो धडाच पुढे एका मोठ्या सामाजिक क्रांतीचं रूप घेऊन समोर आला. बीज जर योग्य संस्कारांचं असेल तर त्याचा वटवृक्ष किती विशाल आणि सावली देणारा होऊ शकतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एका अशिक्षित आईने एका लहानग्या अंधाऱ्या घरात लावलेली ती छोटीशी मूल्यांची पंती पुढे हजारो वंचितांच्या आयुष्यात कसा प्रकाश घेऊन आली, हे खरोखरच थक्क करणार आहे. हे पुस्तक, ही कथा आणि यातील संस्कार प्रत्येक पिढीला मातृप्रेमाचा आणि खऱ्या माणुसकीचा एक नवा अर्थ कायम शिकवत राहतील. नक्कीच. जर तुम्हाला अशा अभ्यासपूर्ण आणि भावनिक साहित्यावर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.